भगवान स्वामीनारायण शिक्षापत्री ग्रंथामध्ये म्हणतात, भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी विशेष करून गणपती महाराजांचं पूजन करावं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. 6 जागेवरती असं तर दरेक कार्यांमध्ये गणपती महाराजांचं स्थापन पूजन ते अति आवश्यक सांगितलेलं आहे. त्यामध्ये पण या श्लोकात सांगितलं की 6 जागेवर तर करायचंच. सर्वप्रथम सांगितलं विद्यारंभे. तुम्ही जेव्हा विद्याचा आरंभ करा, आपल्या शाळेत कॉलेजांमध्ये प्रार्थना सध्या बदलली, बाकी गणपती महाराजांची प्रार्थना आज पण संस्कृत पाठशाळांमध्ये जेव्हा प्रारंभ होतो तेव्हा आधी गणपती महाराजांच्या मंत्रांद्वारा प्रारंभ होतो. शाळेंमध्ये गणपती महाराज आणि सरस्वती माताची प्रार्थना व्हायलाच पाहिजे. ज्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत त्याचे अधिष्ठाता देवता जे आहे त्यांची आराधना तर व्हायलाच पाहिजे. तर विद्यारंभे, कोणती पण विद्या शिकण्याचा प्रारंभ जेव्हा तुम्ही करतात त्यावेळेस गणपती महाराजांचं स्मरण करावे. विवाहे, लग्न करता वेळेस, कारण की त्याच्यासारखं मोठं रिस्क कोणतं असणार आहे, म्हणून लग्नामध्ये पण नक्की आधी गणपती महाराजांना याद करावे की आता विघ्न आले तर दूर कर जा, दुसरं काय करायचं आहे आता. त्यानंतर सांगितलं प्रवेश, कुठे पण प्रवेश करा. आपली हॉस्पिटल बांधली, संतनिवास झालं, मंदिर होईल जिथे भगवान स्वामीनारायण विराजमान होतील, पण तुम्ही पाया पडायला जेव्हा भगवान स्वामीनारायणचे जासाल तर आधी गणपती महाराजांचे दर्शन करावे लागतील, नंतर हनुमानजीचे करा आणि नंतर मग भगवान स्वामीनारायण यांचे करा. नवीन घर बनवलं तर आधी कोणाचं पूजन? गणपती महाराजांचं पूजन केलं जातं. म्हणून प्रवेश करता वेळेस कुठे पण गणपती महाराजांचं स्मरण करून प्रवेश करावा. त्यानंतर निर्गमे, एक जागेवरून दुसऱ्या जागेस तुम्ही जात आहात, घराच्या बाहेर निघता वेळेस पण गणपती महाराजांचं स्मरण करणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर 5व्या नंबरला सांगितलं संग्रामे. आता तर काही गरज नाही आहे. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा युद्ध व्हायचे आणि राजा महाराजा सेना घेऊन निघायचे त्यावेळेला गणपती महाराजांचं पूजन करून निघत होते. तर त्यावेळेला गणपती महाराजांचं पूजन केल्याने विजय नक्की होतो आणि निर्विघ्नपणे कोणत्याही प्रकारचे संकट न येता ते कार्य पूर्ण होत असतं. आणि त्यानंतर सांगितलं संकटे. जीवनामध्ये केव्हा पण कोणत्याही प्रकारचं संकट येईल तेव्हा विघ्नविनायक देव म्हणजे गणपती महाराजांचं स्मरण करावं. प्रथम आपण जेव्हा भगवान स्वामीनारायणची इथे मंदिरामध्ये महापूजा करतो, भगवान स्वामीनारायणच्या पूजनाआधी पण गणपती महाराजांचं षोडशोपचार विधीने पूजन होतं, नंतर भगवान स्वामीनारायणचं पूजन होतं. कोणती पण पूजा विधी असो, यज्ञ असो, कोणता पण यज्ञ असो, त्या सर्व यज्ञांमध्ये सर्व कार्यांमध्ये सर्वप्रथम पूजनीय देव ते गणपती महाराज आहे. तर आपल्याला प्रश्न होईल, कित्येक प्रश्न आपल्याला होत असतात. आपण गणपती महाराजांची गल्लोगल्ली घरोघरी प्रतिष्ठा करतो, आराधना करतो 11 दिवस, पण त्या संदर्भात आपल्याला कित्येक प्रश्न असतात. ज्या प्रश्नांपैकी काही प्रश्न आज आपण इथे पाहूया. तर सर्वप्रथम गणपती महाराजांचे पूजन का केले जाते? कथा सर्वांना खूप प्रसिद्ध ही कथा आहे की भगवान शिवांनी जेव्हा गणपती महाराजांचं मस्तक कापून टाकलं आणि त्यानंतर हत्तीचं जे मुख होतं ते गणपती महाराजांच्या शरीरावरती ठेवलं. माता पार्वती होत्या, त्या चिंतित झाल्या की आता माझ्या मुलासोबत कोण लग्न करेल, माझ्या मुलाची पूजा कोण करेल. तेव्हा भगवान सदाशिवांनी गणपती यांना वरदान दिले की आता जेव्हा पण पूजा केली जाईल तेव्हा सर्वप्रथम गणपती महाराजांची पूजा होईल, नंतरच सर्व होईल.
कोणाची पण पूजा असो, आधी गणपती महाराज यांची पूजा. कित्येकांचं म्हणणं असं आहे की जलतत्वाचे अधिष्ठाता देवता ही गणपती महाराज आहे. तर या पृथ्वीवरती सर्वप्रथम जेव्हा पृथ्वीवरती कोणीच नव्हतं त्या टायमाला पृथ्वीमध्ये काय होतं तर सर्वत्र जल होतं, सर्वत्र पाणी होतं. म्हणजे पूर्वीपासून पाणी होतं. सर्वात आधी पाणी जड असल्याच्या कारणाने पण गणपती महाराजांचं पूजन केलं जात असतं. जलतत्वाचे अधिष्ठाता देवता आहे म्हणून. आज सकाळीच मला आपले एक सत्संगी आहे त्यांनी विचारलं होतं, 2-3 प्रश्न त्यांनी विचारले. तर गणपती महाराजांविषयी की प्रथम तर असतं की आपला इथे पद्मालयाला तुम्ही जा तर 2 गणपती तिथे पद्मपुराणामध्ये त्या गणपती महाराजांचा उल्लेख आहे. उजव्या सुंडेचा पण आणि डाव्या सुंडाचा पण. तर उजव्या सुंडाचा गणपती आणि डाव्या सुंडाचा गणपती, तर असे भेद का? तर शास्त्रांमध्ये अशी कथा आहे की जो उजव्या सुंडेचा गणपती आहे तो गणपती, त्या गणपती महाराजांचे स्वरूप ते सिद्धिविनायक स्वरूप म्हटले जातात. आणि डाव्या सुंडाचे जे गणपती आहे त्यांना विघ्ननाशक गणपती स्वरूप असे म्हटले जातात. तर यांचं स्थापन कुठे आणि कसं करावं? आपल्याकडे समय कमी आहे, म्हणजे थोडक्यात मी प्रश्नांचे उकेल सांगत आहे. तर त्यामध्ये सांगितलं की उजव्या सुंडेचे जे गणपती आहे, सुंडाचे जे सिद्धिविनायक गणपती आहेत त्यांचं स्थापन ते घरामध्ये आपण भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून जे घरांमध्ये लहान लहान मूर्त्यांचे स्थापन करतो, जिथे पण घरामध्ये गणपती महाराजांचं स्थापन होतं, लग्नाच्या वेळेस असो की घरामधल्या कोणत्याही स्थापन वेळेस असो, त्या टायमाला उजव्या सुंडेच्या गणपती महाराजांचं स्थापन करावं. आणि जे डाव्या सुंडाचे गणपती महाराज आहे, विघ्ननाशक गणपती महाराज, आपण घराच्या दरवाजाच्या वरती जे गणपती महाराजांचं स्वरूप स्थापन करतो, कोणत्याही प्रकारचं विघ्न आपल्या घरामध्ये न येऊ त्यासाठी विघ्ननाशक गणपती महाराजांच्या स्वरूपाचं स्थापन ते घराच्या बाहेर करत असतो. दोघं पण स्वरूप मंगलकारी आहे. कोणत्याही स्वरूपापा आपण स्थापन करतो, पण शास्त्रानुसार ही विधी आहे की घरामधले गणपती ते सिद्धिविनायक जे उजव्या सुंडेचे आहे आणि डाव्या सुंडेचे विघ्ननाशक गणपती महाराजांचं जे स्वरूप आहे ते आपण दरवाजाच्या बाहेर लावत असतो. गणपती महाराज तर अशी आहे की जे स्वरूप असलं कोणतं पण ते सर्व मंगलमयच आहे. तुम्ही गणपती महाराजांच्या स्वरूपाची स्थापना करा म्हणजे सर्व मंगलमयच आहे ते स्वरूप. कारण की बघा, त्यांच्या पत्नीचे नाव आहे रिद्धी आणि सिद्धी. लोकांना तेच पाहिजे आहे, सिद्धी पण पाहिजे आहे, सिद्धी पण पाहिजे आहे. मुलाचे नाव शुभ लाभ आहे. म्हणजे पूर्ण परिवारासहित जेव्हा गणपती महाराज विराजमान होता तेव्हा सुख समृद्धी आहे, ते सुख समृद्धी सर्वत्र आपल्या घरामध्ये निवास करून राहत असते. तर हे या प्रश्नांचे उत्तरे आहे. एक अजून प्रश्न असा विचारला होता त्यांनी की गणपती महाराजांना दुर्वा का अर्पण केल्या जातात? आपण दररोज सकाळी दुर्वाचा हार गणपती महाराजांना अर्पण करतो, तर दुर्वाच का? का त्यांना पेढे नाही दिले जाता? दररोज सकाळी ठेवतो, मोदक आपण ठेवतो, पण दुर्वाच का? आंब्याचे पानं का ठेवत नाही, लिंबाचे पानं का ठेवत नाही? दुर्वा करता पण दुसऱ्या चांगल्या चांगल्या वस्तू आहेच. तर त्यामागे एक कथा आहे. यमलोकामध्ये, यमाच्या दरबारामध्ये एक उत्सवाचं आयोजन झालेलं होतं. त्या उत्सवामध्ये तिलोत्तमा नावाची अप्सरा नाचत होती. आणि ह्या अप्सराचा एक गुण असा होता की स्वतः गान करायची आणि स्वतः नृत्य करायची, त्या विषयामध्ये ते 1 नंबर होती. आता नृत्य करत असताना, गान करत असताना जे यम होते त्या यमांचं मन त्यामध्ये मोहित झालं. आता यम म्हणजे धर्मदेव म्हटले जातात. त्यांचं मन मोहित झालं.
त्यामध्ये आकर्षित झाले म्हणजे धर्माचं खंडन झालं. आणि धर्माचं जेव्हा खंडन होतं त्या टायमाला विघ्न येतं. आणि सभेमधून उभे होण्यास जातात तेवढ्यामध्ये धर्माचं खंडन होता बरोबरच तिथे एक मोठा अग्नीचा गोडा निर्माण झाला. आणि त्या अग्नीमधून अनल नावाचा एक असुर उत्पन्न झाला. आणि तिथे बसलेले सर्व देवतांना तो नजर करता बरोबर सर्व देवता जळू लागले. पृथ्वीवरती सर्वत्र सर्वे लोक त्राहिमाम झाले. कारण जिथे पण अनल नावाचा असुर दृष्टी करायचा तिथे सर्वस्व भस्म होऊन जात होतं. सर्वांना तो अग्नी वाटू लागला. सर्व त्रिलोकीमध्ये हाहाकार होऊ लागला. म्हणजे सर्व देवता चिंतित झाले. ब्रह्मा विष्णू महेश सर्व चिंतित झाले. याचं करायचं काय, याचा नाश कोण करेल. आणि त्यावेळेला सर्व गणपती महाराजांच्या शरणी आले. गणपती महाराजांनी सांगितलं की तुम्ही मला तिथे घेऊन चला. देवतांनी गणपती महाराजांना उचलले आणि तिथे अनल नावाच्या असुराच्या पुढे ठेवले. आणि त्या अनलने जेव्हा गणपती महाराजांना बाळ स्वरूपामध्ये पाहिले हसू लागला की हा काय मला मारणार आहे. आणि गणपती महाराजांनी प्राणायाम करून स्वतःचे शरीर वाढवले. आणि शरीर वाढवून आणि त्या अनल नावाच्या असुराला गिळून घेतले. आता तो अग्नीपासून उत्पन्न झाला होता म्हणजे खूप गरम होता. गणपती महाराजांनी त्याला गिळून घेतले. पोटामध्ये गणपती महाराजांच्या खूप पीडा होऊ लागली, त्रास वाटू लागला. कारण अग्नीसारखा गोळा गिळून घेतला. संपूर्ण शरीर अग्नीचं होतं त्याचं. मग देवतांना गणपती महाराजांनी सांगितलं की आता मी तुमचं काम केलं, आता तुम्ही माझं काम करा. काय तर माझ्या पोटामध्ये जो मी अनल नावाचा असुर गिळून घेतला आहे तो खूप मला त्रास देत आहे उदरामध्ये. मला शांती होईल पोटामध्ये असा काहीतरी उपाय करा तुम्ही सर्व. आता सर्व विचार करू लागले काय करावं काय करावं. सर्व देवता एकत्रित झाले. त्यामध्ये जे इंद्र होते त्या इंद्रांनी चंद्र देवतांना आज्ञा केली की तुम्ही गणपती महाराजांच्या मस्तकावरती विराजमान होऊन जा. गणपती महाराजांच्या कारण की दुनियामध्ये सर्वात शीतळ आहे ते चंद्र आहे. गणपती महाराजांच्या मस्तकावरती चंद्रदेवता विराजमान झाले. तेव्हापासून भालचंद्र असं गणपती महाराजांचं नाव पडलं. ब्रह्माजी आले. ब्रह्माजींनी रिद्धी सिद्धी यांची निर्मिती केली आणि गणपती महाराजांना अर्पण केली. त्यानंतर वरुण देवता आले. त्यांनी खूप थंड पाणी आणलं होतं. ते थंड पाणी गणपती महाराजांना पिण्यास दिलं. गणपती महाराजांनी ते पाणी पिलं पण तरी पण शांतता वाटली नाही. त्यानंतर भगवान सदाशिव आले. शांतता कशी वाटत नाही आहे. आणि त्यांनी 1000 मस्तकांवाला सर्प नाग गणपती महाराजांना अर्पण केला. गणपती महाराजांनी त्याला धारण केला उदरावरती तरी पण शांतता वाटली नाही. पण त्यानंतर व्यालबद्धोधर नाव गणपती महाराजांचे पडले सर्प धारण केला म्हणून. आता एवढं सर्व केल्यावर सुद्धा पण जेव्हा गणपती महाराजांच्या उदरामध्ये शांतता वाटत नव्हती त्या टाइमाला पृथ्वीवरील सर्व ऋषीमुनी एकत्रित झाले. आणि सर्व एकत्रित झालेल्या ऋषीमुनींची संख्या सांगण्यात आली 80,000 ऋषीमुनी एकत्रित झाले. आणि त्या 80,000 एकत्रित झालेल्या ऋषीमुनींनी प्रत्येकांनी 21 दुर्वा एकत्रित करून त्याला व्यवस्थित केले, बांधून घेतले 21 दुर्वा. आणि त्या 21 दुर्वा 80,000 ऋषीमुनींनी गणपती महाराजांच्या मस्तकावरती आणि शरीरावरती त्या दुर्वा धारण करवल्या. आणि त्या दुर्वा धारण करता बरोबरच गणपती महाराजांना शांतता वाटली. उदरामधली जी पीडा होती ती दूर झाली. गणपती महाराज खूप प्रसन्न झाले. आणि गणपती महाराज म्हणू लागले की या दुर्वांच्या कारणाने मला उदरामध्ये शांतता वाटत आहे, शरीरामध्ये शांतता वाटत आहे. आज माझी पीडा ह्या दुर्वांनी दूर केली म्हणून आजपासून मला ह्या दुर्वा अतिशय प्रिय आहे. मला कोणी जो
दुर्वा ह्या अर्पण करेल त्याच्यावरती आमची विशेष प्रसन्नता राहील. म्हणून आजपर्यंत आपण दुर्वा अर्पण गणपती महाराजांना करतो. तर असे मंगलमय सर्व संकटांचे नाश करणारे गणपती महाराज आपण ह्या 11 दिवसांपर्यंत, कोणी 7 दिवसांपर्यंत, 5 दिवसांपर्यंत स्वतःच्या श्रद्धेनुसार आपण त्यांचं पूजन स्थापन करत असतो. तर सिद्धिबुद्धीचे पती आहे, रिद्धिसिद्धींचे पती आहे आणि बुद्धीचे पण देवता आहे. आपण गणपती महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की हमेशा आमच्या हृदयामध्ये आणि कायम आमच्या घरामध्ये तुम्ही निवास करून राहा. गणपती महाराजांचा निवास म्हणजे सुख समृद्धीचा निवास आणि जगतामध्ये सर्वांना ते अति आवश्यक आज वाटत आहे. तर तुम्ही विराजमान होऊन सध्या संपूर्ण विश्वावरती जे कोरोना महामारीचे जे विघ्न आलेले आहे, संकट आलेले आहे, आपण सर्व गणपती महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की तुम्ही विराजमान होऊन आणि हे सर्वात मोठ्यात मोठं विश्वावरचं संकट तुम्ही दूर करा, अशी गणपती महाराजांच्या चरणी प्रार्थना. सहजानंद स्वामी महाराज की जय. जय श्री स्वामीनारायण.